तुमचे मिस्टर काय करतात? शेती. अच्छा, मग मुलांना येऊन जाऊन मग ते आपल्या गडी वगैरे असतं नाही का. बघा दादा आता नाही का सरपंचांना काही शेती आहे त्यांना 20-22 एकर आहे. तो सामाजिक दोघांमध्ये म्हणजे आई वडील सगळे बारमाही पीक असतं नाही कुठलं असं म्हणजे पाणी नाही जिरायचं ऊस वगैरे तसं नाही तसं घर नाही पण स्वतःच आणि 15 वर्ष नाही का किरण देशमुख तुमच्या भावाचं त्यांच्या भावाचं माझ्या मोठ्या मामाचं आई कुठं असतं? मग असते ना सगळं पडलंय. मग आई आणि सरपंच इथं राहायचे. सरपंच आई वडील सरपंच माझा लहान भाऊ तो गेला की हाय मग तो भाऊ काय करतो आता जो आहे तो काय असं तो यांच्यासोबत काम करतो. त्यांचं लग्न झालं? हो लग्न दोघांचे लग्न झाले छोटा मुलगा ते त्यांचा व्यवसाय काय? काय नाही हे शेती सामाजिक तो सामाजिक काम करत. आता सरपंच होता, याच्या आधी ही सरपंच हेच गाव आहे, इथलीच आहे. पण सगळं तोच होता ना दादा, त्याच्याशिवाय करता सवरता करता सवरता जो काही तो म्हणाल तोच हा करायचा. खूपच म्हणजे हे कसं खूप वेदनादायी झालेलं आहे. काल आम्ही मुख्यमंत्र्यांनी दोन्ही आम्ही उपमुख्यमंत्र्यांनी सरकारने निर्णय घेतलेला आहे की ह्याची न्यायालयाच्या मार्फत चौकशी त्या ठिकाणी करायची. आम्ही 2 प्रकारची चौकशी करतो, कुणाचाही दबाव येऊ नये म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकारी IG लेवलचे त्यांच्या मार्फत पण चौकशी करतो आणि दुसरी चौकशी न्यायालयाच्या मार्फत की ह्याच्यात कुणाचं काही इंटरफेअर त्या ठिकाणी होऊ नये म्हणून. हे अतिशय म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारच घटना आहे. तुम्ही म्हणजे आता गेलेली व्यक्ती येऊ शकत नाही, परंतु पूर्णपणे तुमच्यावर जो आघात झालेला आहे त्याच्यातनं जे कोणी ज्यांचे कुणाचे लांगे बांधे असतील, ज्याचा कुणाचं मास्टर माइंड असेल, ते कुणालाही आम्ही सोडणार नाही. मी अतिशय ताई मी तुम्हाला माहिती आहे की तुमचा माझा स्वभाव आम्ही अजिबात कोणाला सोडणार नाही. आत्ता पण मी येताना आज सभागृह संपलं, मी मुख्यमंत्र्यांना पण सांगून निघालो की बाबा आता मी तिथं जातो. सरकारच्या वतीनं त्यांच्या आई असतील, त्यांच्या बहीण असतील, त्यांच्या पत्नी असतील, त्यांचे भाऊजाई असतील, मुलं असतील, त्यांना सगळ्यांना विश्वास देतो. तुम्ही अजिबात घाबरू नका. पूर्णपणे सरकारचं लक्ष, वेळ पडली तर पोलीस बंदोबस्त द्यावा लागला असेल, पोलीस बंदोबस्त पण देऊ. आणि पुन्हा म्हणजे आता त्या मुलांचं भवितव्य, मुलीचं भवितव्य सगळ्यांचं आपण त्या पद्धतीनं पुढं सगळ्या गोष्टी राखीला त्या ठिकाणी लावू. प्रचंड